आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील आणि मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामध्ये चर्चा झाल्यानंतर आता एका तासाने मनोज जरांगे पाटील आपलं आंदोलन मागे घेणार आहेत। त्यांनी केलेल्या 8ही मागण्या सरकारने मान्य केलेल्या आहेत। यातील सर्वात महत्त्वाची मागणी हैदराबाद संस्थांचे गॅझेट तातडीने लागू करण्यात यावे अशी होती। ही मागणी मान्य करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता मराठवाड्यातील मराठा समाजाला मोठा दिलासा मिळालेला आहे। सातारा संस्थांचे गॅझेटही लागू करण्याची मागणी जरांगे पाटील यांनी केली होती। यासाठी सरकारने 1 महिन्याची मुदत मागितलेली आहे। इतर सर्व मागण्यांच्या संदर्भात सकारात्मक निर्णय झाल्याने मराठा समाजाने आझाद मैदानावरच मोठा जल्लोष सुरू केलेला आहे। मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसलेले आहेत। काहीही झालं तरी मी मागे हटणार नाही असे त्यांनी बोलून दाखवलेले आहे। सगळे सोयरे आदेशाची तात्काळ अंमलबजावणी केली जावी, तसेच हैदराबाद सातारा संस्थांच्या गॅझेटची अंमलबजावणी करावी अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आलेली होती। त्यानंतर आता राज्य सरकारने जरांगे यांच्या मागण्यांची दखल घेत बडे निर्णय घेतलेले आहेत। राज्य सरकारने हैदराबाद संस्थांच्या गॅझेटची अंमलबजावणी केली जावी असे सांगितलेले आहे। तसेच जरांगे यांच्या इतरही काही मागण्या मान्य केलेल्या आहेत। राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे। जरांगे यांच्या अनेक मागण्यांमध्ये ही एक प्रमुख मागणी होती। आजच्या आजच या निर्णयाबाबत GR काढला जाणार आहे। तसेच राज्य सरकारने सातारा संस्थांचे गॅझेटही लागू करण्यात येईल असे आश्वासन दिलेले आहे। त्यासाठी काही काळ सरकारने मागितलेला आहे। हे गॅझेट लागू करण्याची जबाबदारी राधाकृष्ण विखे पाटील तसेच शिवेंद्रराजे भोसले यांनी जबाबदारी घेतलेली आहे। त्यानुसार आता लवकरच सातारा गॅझेटचीही लागू होणार असून त्याचा फायदा पश्चिम महाराष्ट्रातील शेकडो मराठा समाजाला फायदा होणार आहे। तसेच आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान ज्या आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत ते मागे घेतले जाणार आहेत। त्यासाठी राज्य सरकार न्यायालयात जाऊन तसा अर्ज करणार आहे। त्यामुळे मराठा आंदोलकांवरील गुन्हे देखील मागे घेण्याचे राज्य सरकारने मान्य केलेले आहे।